ही कोल्हापुरातली दृश्य आपण पाहतोय। कोल्हापुरातील आंबे ओहळ प्रकल्पग्रस्त आक्रमक झालेले आहेत। नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रकल्पग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात इथे पोलीस सुद्धा आलेले आहेत। पोलीस या आंदोलकांना हटवण्याचे काम करत आहेत। दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झालेली सुद्धा पाहायला मिळते। कोल्हापुरातली ही बातमी आहे आणि दृश्य आपण पाहतोय। कोल्हापुरातील आंबे ओहळ प्रकल्पग्रस्त आक्रमक झालेले आहेत। नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची सुद्धा झालेली पाहायला मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, नेमकं कधीपासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे? नेमके त्यांच्या मागण्या काय आहेत आणि सध्याची काय परिस्थिती आहे? उत्तूर परिसरामध्ये आंबे ओहळ प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांच्या मागण्यांसाठी आज हे आंदोलन होतं। नुकसान भरपाई मिळावी, पर्यायी जागा उपलब्ध व्हावी, अशा अनेक मागण्या त्यांनी प्रशासनाकडे केलेल्या आहेत। मात्र त्याच्याकडे आपलं प्रशासन दुर्लक्ष करत आहे। या पार्श्वभूमीवर अनेक वेळा प्रशासनाला त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता। आज जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। त्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाजवळ 300हून अधिक शेतकरी आज सकाळपासून जमा व्हायला सुरुवात झाली होती। पाण्यामध्ये जाऊन उड्या टाकून ते जलसमाधी घेणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला होता। हे आंदोलन होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। यावेळी हे आंदोलन मागे घ्यावं यासाठी पोलीस आणि आंदोलकांमध्ये सुरुवातीला चर्चा झाली आणि त्यातून बाचाबाची सुरू झाली। त्यामुळे जोरदार घोषणाबाजी होऊन हे आंदोलन कुठल्याही परिस्थितीत होणार असा पवित्र आता शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। सांगा ना, त्यासाठी तुम्ही करायला पाहिजे ना।